सोमनाथ वेंकट सूर्यवंशी, हे सोमनाथ वेंकट सूर्यवंशी जे आहेत हे लॉचं शिक्षण घेत होते। साधारण मूळ हे लातूर जिल्ह्यातले आहेत। त्या ठिकाणी त्यांचा परिवार आहे। पुण्यामध्ये आले, मग परभणीमध्ये शिक्षण घेत आहेत। यांच्या सूर्यवंशींच्या संदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी सगळे जाळपोळ चालू होती त्यावेळी जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली, त्यात सूर्यवंशींना अटक करण्यात आली होती। त्यानंतर 2 वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं। मॅजिस्ट्रेटने लिहिलेलं माझ्याकडे जो काही ऑर्डर पास करतात त्या ऑर्डरची कॉपी आहे ती मी आपल्याला देतो। दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला 3rd डिग्रीचा वापर केला आहे का, पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का। त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही। हे पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, अनएडिटेड 100%। त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही। आणि आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी वाचलं, पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की त्यांना COPD म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे, असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे। दुसरं, त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे। त्यांचा इथला बोन तुटलेला होता, तो जुना होता, तर त्यांनी सांगितलं त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे। पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते MCR मध्ये गेले त्यावेळेस MCR मध्ये जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्याने तक्रार केली। ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं। या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक शंका या तयार झालेल्या आहेत। पहिल्यांदा तर जरी त्या सगळ्या प्रकरणातले ते आरोपी असले तरी देखील गरीब समाजाचे आहेत, वडार समाजाचे आहेत, मागासवर्गीय आहेत आणि म्हणून पैशाने काही कोणाचा जीव परत येत नाही। तथापि त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल। आणि ज्या शंका उपस्थित झाल्या, शेवटी शंका जर उपस्थित झाल्या असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे, केवळ एकतर्फी होऊन चालणार नाही। आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही केली जाईल। आणि ही करत असताना नानाभाऊ आपल्यालाही सांगतो आणि नितीन राऊत साहेब आपल्यालाही सांगतो, 1998 नंतर माननीय उच्च न्यायालयाने निर्णय घेतला की न्यायालयीन चौकशी करता आम्ही सिटिंग जज देणार नाही। आपण त्यांना पत्र पाठवतो, ते रिटायर्ड जजची नावं पाठवतात, त्याच्यावरच आपण न्यायालयीन चौकशी करतो। तशा प्रकारे जे काही संशय याच्यात तयार झालेले आहेत त्या संशयाच्या संदर्भातली न्यायालयीन चौकशी ही निश्चितपणे केली जाईल। माझी या माध्यमातनं सगळ्यांना अपील आहे की काही लोकांना असं वाटतं की या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहू नये। काही अशा शक्ती आहेत की ज्या जाती जातीमध्ये दंगे पसरवण्याचा प्रयत्न करतात, पण मुळामध्ये संविधान सगळ्यांचं आहे आणि त्यामुळे संविधानाच्या संदर्भातला झालेला अपमान हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे। याला कुठल्या जाती धर्माशी जोडून आपण जर त्यात भेद निर्माण करू लागलो तर मला असं वाटतं की मग आपल्यापैकी कोणीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव घेण्याची लायकी ठेवणार असणार नाही। आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि विशेषतः आमच्यासारख्या तुमच्यासारख्या सगळ्या राजकीय नेत्यांनी
अशा प्रकरणांमध्ये संयमाने जेवढ्या लवकर तणाव कमी होऊ शकेल तो तणाव कमी करण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे, एवढीच माझी या निमित्ताने अपील आहे.